वहिनी सारंग, काय ग? ओवी झोपली आहे ना? हां, ओवी झोपली आहे. का ग? काय झालंय? सारंग, आज दिवसभरात न्यूज बघितली नाही आहेस का तू? नाही, न्यूज नाही बघितली मी. जरा त्या फोनच्या कामात होतो. फोन? कोणता फोन? अगं, तो कॅम्पच्या ठिकाणी आम्हाला एक फोन सापडला होता, तर तो अनलॉक होत नाही आहे. दुकानात गेलो तर ते म्हणतात की बिल लागेल. बरं ते सोड, सांग काय झालंय? सारंग, भैरवी परत आली आहे. भैरवी परत आली? नाही म्हणजे आता काय करायचं तिला? अमेरिकेत होती ना ती, अचानक का परत आली? आणि ती फक्त आली नाही आहे, तिने सावलीला पुन्हा एकदा जुगलबंदीसाठी ओपन चॅलेंज केलं. पण काय करायचं तिला आता? मला कळत नाही की तिला कसं कळलं की सावली परत आली. हे तर मोजकच लोकांना माहिती होतं ना. मला ते सगळं माहिती नाही, तू आधी न्यूज बघ. ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. सारंग, सावलीने जर ही न्यूज बघितली असेल तर तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा प्लीज विचार कर. त्या बिचारीच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या असतील. आणि त्याहीपेक्षा मोठी भीती काय माहिती आहे? काय? ओवी. कारण आता सावली जिवंत आहे हे जगाला कळायला वेळ लागणार नाही. आणि ओवीला जेव्हा कळेल की सावली दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको आहे, तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा प्लीज विचार कर सारंग. सारंग, मला असं वाटतं आता तुला स्टँड घ्यावाच लागेल, स्वतःसाठी, ओवीसाठी आणि सावलीसाठी सुद्धा. आता हे सत्य फार काळ जगापासून लपून नाही राहणार. आज ते पत्रकार आले होते बाबा, उद्या अख्खं जग आपल्या दारात उभं राहील, आपण काय करणार आहोत? नाही, मला असं वाटतंय की मी अबीरला घेऊन इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे आता. वेड्यासारखं काहीतरी बोलू नको, कळलं ना? तू या घरातनं कुठेही जाणार नाहीस. आणि त्या पत्रकारांना खात्री पटली आहे की तू इथे नाहीयेस म्हणून. कोणीही तुला इथे शोधत येणार नाही, तू इथे सुरक्षित आहेस. बाबा, पण मग ह्या 4 भिंतींमध्ये राहू का मी? आणि ठीक आहे, माझं जाऊ द्या, अबीरचं काय? तो बाहेर असतो, तो बाहेर खेळायला जातो, शाळेत जातो. त्याच्या शाळेत कोणी काही विचारलं, कोणाला काही कळालं तर काय करणार? मी त्याला शाळेत जाण्यापासून नाही थांबवू शकत. त्याला बंदिस्त कसं करू शकते मी? मी तुला आधीच सांगितलं होतं की जगासमोर ये म्हणून. त्या भैरवीच्या आव्हानांना आणि जगाच्या प्रश्नांना सामोरी जा आणि एकदाच काय ते संपवून टाक ना लपंडाव. नाहीये बाबा, ते शक्य नाहीये. मी तुम्हाला आधी सांगितलंय ना बाबा, मला माझ्या भूतकाळात पुन्हा नाही जायचंय. प्लीज, आता फक्त एकच मार्ग उरलाय. मी माझ्या अबीरला घेऊन इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे. मला नाही येत तुझ्यासोबत. मला इथेच राहायचं असतं. आजोबा, तुम्ही तरी सांगा ना व्हायला, मला कुठेच जायचं नसतं. अबीर, राजा, तू गुड बॉय आहेस ना माझा. मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करते ना बाळा. तू खोटं बोलत असतेस बघ. जर तू हे सगळं माझ्यासाठी करतेस, मग मला इथे राहू दे ना. मला नाही यायचं तुझ्यासोबत. बाळा, इथे परिस्थिती वाईट आहे, नाही थांबता येणार आपल्याला. इथे जावं लागेल आपल्याला. आई, तू हे सगळं माझ्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त स्वतःसाठी करत असतेस. इथे माझं कुणीच काहीच ऐकत नाही. मी ओवीला सोडून कुठेच जाणार नसतो. तुला जायचं असेल तर जा. अरे, मानलं तुला भैरवी. कमाल आहेस तू, कमाल. काय बॉम्ब टाकलायस. आता ही सावली कुठल्याही बिळात लपली असेल ना, तिथून तिला बाहेर यावंच लागलं. आणि सावली सगळ्या जगासमोर आली की तिचे हात तुझ्या मानेपर्यंत पोचणार. राजकुमार, नाही, तिचे हात माझ्यापर्यंत पोचले नाही पाहिजे. ती सारंगला सांगेल सगळं, आईला सांगेल. नाही नाही, असं काही होता कामा नये.
काहीतरी केलं पाहिजे. हे नको, काहीतरी करायला हवं. असं गप्प बसून चालणार नाही राजकुमार. अरे खंड्या गेला खड्ड्यात. कोणातरी दुसऱ्याला सांग, ती जगासमोर येण्याच्या अगोदर तिला संपव. कळलं का तुला? संपव तिला कायमचं. काय नाव त्याचं, काय नाव? मला म्हणाला काम असेल तर सांगा साहेब. सूर्या, सूर्या ना, सूर्या, सूर्या बाबा, सूर्य. हाँ वो सूर्या भाई. नहीं कुछ नहीं, उनके पास काम था वो. अच्छा उनका नंबर है क्या कुछ? नहीं, ठीक है रख दो. खंड्या फोन बंद करून बसलाय. मला त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. माणूस माहिती नाही मला. लास्ट ट्राय करतो, लास्ट. ओगी शांत बस ना, उशीर झालाय ऑलरेडी. बस चुकली ना तर प्रॉब्लेम होईल. काकू तू उगाच टेन्शन घेते. बाबा आहे ना, तो माझा ड्रायव्हर आहे. तो ऑफिसला जाताना मला शाळेत सोडून तो जाईल त्याच्या कामाला. अच्छा ड्रायव्हर काय बाबा? मग त्या बाबालाच नाव सांगते. प्लीज सांगणार मी. आणि मॅडम तुमचा ड्रायव्हर आहे कुठे? सकाळपासून दिसलाय का? नाही. तेच ना, सकाळीच तो बाहेर गेलाय का महत्वाच्या कामासाठी? काय? मग माझी बस चुकेल, पटकन आवर. झालं, चला. हा कसला आवाज आहे ओवी? फोनचा. फोनचा? बाबाने तुला नवीन फोन घेऊन दिलाय? रिंग रिंग मस्त. चल. नाही गा, मला सापडलाय. बाबाने ड्रॉवर मध्ये ठेवलाय. थांब मी बघते कोणाचा आहे. ओवी उशीर झालाय ना, आता फोन वगैरे राहू दे. काकू कट झाला ना फोन. होऊ दे कट, तू ठेव आता. चल चल लवकर, बस चुकेल. चला. अरे ओवी शूज तर घाल. तेव्हा ही मुलगी ना, घाल. हातात घेऊन कुठे चाललीस? मी वाद घालायला आलेलो नाहीये सावली. जर तुला माझ्याशी बोलायचं नसेल नको बोलू. मी जगन्नाथजींशी बोलतो. कुठे जगन्नाथजी? बाबा आणि व्यंकटेशी बाहेर गेलेत आणि अभि राहते. अबीर शाळेत नाही गेला? कसा पाठवू मी त्याला शाळेत? कोणत्या तोंडाने पाठवू सांगा ना. इतकी वर्ष मी सगळ्यांपासून माझी ओळख लपवून ठेवली होती आणि तीच ओळख आता मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर येणार आहे. अभिला हे सगळं कळलं तर त्याला काय वाटेल माझ्याविषयी? माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या मुलाला कळलं तर मी त्याच्या नजरेतनं उतरून नाही का जाणार? आणि जर असं खरंच झालं ना तर माझ्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. शांत होतो. माझी परिस्थिती पण वेगळी नाहीये सावली. ओवीला जर माझ्या भूतकाळाबद्दल कळलं, आपल्या नात्याबद्दल कळलं तर काय परिणाम होईल तुला पण चांगलंच माहिती आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की अबीरला तू कोंडून ठेवशील. पण मग मी रिस्क पण तर नाही घेऊ शकत ना सारंग. मी माझ्या मुलाचा जीव धोक्यात नाही टाकू शकत. आणि मी आता ठरवलंय, मी सगळं सोडून इथून निघून जाणार आहे खूप लांब. मला नकोय हे जग, नकोय माझा भूतकाळ, नकोय भैरवी माई आणि नकोय कोणीच. मला नकोय माझ्या आयुष्यात कोणीच. मला फक्त शांततेत राहायचंय. मला माझ्या मुलासोबत शांततेत जगायचंय बस.